श्री स्वामी समर्थ. महिलांच्या या 7 सवयी घरात बरकत आणि अफाट श्रीमंती आणतात. रोजच्या या सवयी तुमच्या आयुष्याचे सोने करतात. स्त्रियांच्या काही गोष्टी या घरात अफाट श्रीमंती आणते. या सवयी असणाऱ्या स्त्रिया घराचे भाग्य ठरतात. मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका, कारण घरात बरकत येते की नाही हे मोठ्या उपायांवर नाही, तर महिलांच्या रोजच्या छोट्या सवयींवर ठरतं. तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का? मेहनत करूनही समाधान का मिळत नाही? याचं उत्तर आज तुम्हाला या 7 सवयींमध्ये मिळणार आहे. जर घरात एक स्त्री रोज काही गोष्टी मनापासून करत असेल, तर त्या घरात लक्ष्मीला थांबावंच लागतं. ही अंधश्रद्धा नाही, तर पिढ्यानपिढ्या चालत आलेला अनुभव आहे. आणि म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका. आजचा विषय आहे घरात बरकत आणण्यासाठी महिलांनी रोज पाळाव्यात अशा 7 सोप्या सवयी. इतक्या साध्या आहेत की त्या करताना कधीच ओझं वाटत नाही, पण परिणाम मात्र खोलवर होतो. घरात शांतता, आर्थिक स्थैर्य आणि मनात समाधान राहते. 1. दिवसाची सुरुवात कशी केली जाते याकडे लक्ष देणं. सकाळी उठल्यानंतर घरातला पहिला श्वास कोणत्या भावनेनं घेतला जातो यावर पूर्ण दिवसाचं वातावरण ठरतं. ज्या महिलांचा दिवस तक्रारीने सुरू होतो त्यांच्या घरात नकारात्मकता कंपन जास्त काळ टिकतात. पण जी महिला सकाळी उठल्यावर मनात कृतज्ञता ठेवते तिच्या घरात नकळत सकारात्मक ऊर्जा तयार होते. देवाचं नाव मोठ्यानं घेणं गरजेचं नाही, फक्त मनात एकदा एवढंच म्हणा, आजचा दिवस चांगला जाओ. ही एक छोटी भावना घरात बरकत ओढून आणते, कारण लक्ष्मीला अशा घरात राहायला आवडतं जिथे समाधान असतं. ही सवय रोज पाळली तर वाद कमी होतात, खर्च नियंत्रणात राहते आणि कामात अडथळे कमी येतात. तसेच 2. स्वयंपाकघराशी संबंधित. स्वयंपाकघर हे घराचं हृदय असतं. ज्या घरात स्वयंपाकघर अस्वच्छ असतं त्या घरात पैसा टिकत नाही, असं जुने लोक नेहमी सांगायचे. महिलांनी रोज स्वयंपाक झाल्यावर गॅस आणि चुलीचा भाग हा स्वच्छ ठेवला पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात अन्नाचे कण पडून राहू देऊ नका. ही सवय फक्त स्वच्छतेसाठी नाही, तर बरकतीसाठी आहे, कारण अन्नाचा अपमान झालेल्या ठिकाणी समृद्धी थांबत नाही. स्वयंपाक करताना चिडचिड न करता शांत मनाने स्वयंपाक करणं ही सवय ही तितकीच महत्त्वाची आहे. ज्या हातात शांतता असते त्या हातातून बनवलेलं अन्न घरात समाधान वाढवतं. 3री सवय म्हणजे उंबरठ्याशी निगडीत आहे. घराचा उंबरठा हा फक्त दगड नसतो, तो घराचा ऊर्जेचा प्रवेशद्वार असतो. महिलांनी रोज उंबऱ्यावर पाय आपटून चिडचिड करत आत येणं टाळावं. घरात येताना 2 क्षण थांबून आत या. ही एक सवय घरात येणाऱ्या ऊर्जेला नियंत्रित करते. संध्याकाळी घरात अंधार पडू देऊ नका. संध्याकाळी छोटासा दिवा लावणं ही सवय घरात स्थिरता आणते. अनेक घरात पैसा येतो पण लगेच जातो, याचं कारण उंबरठ्याजवळील दुर्लक्ष केलेली ऊर्जा असते. ही सवय रोज पाळली तर घरात अनावश्यक खर्च कमी होतो. 4. घरातल्या वस्तूंशी जोडलेली आहे. फाटलेले कपडे, तुटलेले वस्तू न वापरण्याची सवय लावा. विशेषतः स्वयंपाकघरात तुटलेली भांडी ठेवू नका. ज्या घरात मोडकळीस आलेल्या वस्तू जपून ठेवल्या जातात त्या घरात प्रगती अडकते. महिलांनी महिन्यातून एकदा तरी घर आवरून नको असलेल्या वस्तू बाहेर काढल्या पाहिजेत. ही सवय घरात नवीन ऊर्जा येण्याचा मार्ग मोकळा करते. नवीन गोष्टी तेव्हाच येतात जेव्हा जुन्या अडथळ्यांना जागा दिली जात नाही. ही सवय बरकत टिकवण्यासाठी खूप प्रभावी आहे. 5.
बोलण्याशी संबंधित आहे. घरात स्त्रीचं बोलणं हे घराचं वातावरण ठरवतं. घरात सतत नकारात्मक शब्द वापरणं टाळा. पैसे नाहीत, अडचण आहेत, काहीच येत नाही, काहीच होत नाही असे शब्द वारंवार वापरू नका. शब्द हे ऊर्जा असतात. महिलांनी जाणीवपूर्वक सकारात्मक शब्द वापरले तर घरात परिस्थिती बदलायला लागते. ही सवय लगेच परिणाम दाखवत नाही, पण हळूहळू घरात बदल घडवते. जिथे शब्द स्वच्छ असतात तिथे परिस्थितीही स्वच्छ होत जाते. मित्रांनो, इथपर्यंत आपण 5 सवयी पाहिल्या, पण अजून 2 सवयी बाकी आहेत ज्या घरात बरकत टिकवून ठेवतात आणि त्या सवयी अनेक महिलांकडून कळत नकळत चुकतात. आणि या 7 सवयी रोज पाळल्यावर घरात नेमकं काय बदल होतं, लक्ष्मी का थांबते आणि कोणत्या छोट्या चुका बरकत दूर नेतात, हे सगळं सविस्तर सांगणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आतापर्यंत आपण 5 सवयी पाहिल्या. आता उरलेल्या 2 सवयी अशा आहेत ज्या घरात बरकत टिकवून ठेवतात, पण बहुतेक महिलांकडून कळत नकळत दुर्लक्षित केल्या जातात. या 2 सवयी पाळल्या नाहीत तर पहिल्या 5 सवयींचा परिणामही पूर्णपणे दिसत नाही. म्हणून हा भाग पूर्ण लक्ष देऊन ऐका. 6. संध्याकाळच्या वेळेशी संबंधित आहे. संध्याकाळचा काळ हा दिवस आणि रात्रीच्या संक्रमणाचा वेळ असतो. यावेळी घरात कसं वातावरण असतं यावर घरातील स्थिरता ठरते. महिलांनी संध्याकाळी घरात अनावश्यक गोंधळ टाळावा. मोठ्या आवाजात बोलणं, चिडचिड करणं, तक्रार करणं या गोष्टी संध्याकाळी करू नका. संध्याकाळी घर थोडं शांत असेल तर त्या शांततेचं घर आपोआप सावरतं. या वेळेला थोडा वेळ स्वतःसाठी काढणं ही सवय खूप महत्त्वाची आहे. काही महिला दिवसभर सगळ्यांसाठी कामं करतात, पण स्वतःसाठी 2 मिनिटंही देत नाहीत. हीच गोष्ट हळूहळू घरात ताण निर्माण करते. संध्याकाळी 2 मिनिटे डोळे बंद करून शांत बसणं ही सवय मन हलकं करते. मन हलकं झालं की घराचं वातावरणही हलकं होतं. अशा घरात पैसा आला की तो टिकतो, कारण तिथे अस्थिरता नसते. आता 7वी सवय म्हणजे झोपण्यापूर्वीची शेवटची भावना. रात्री झोपताना मनात काय चालू असतं यावर पुढचा दिवस ठरतो. महिलांनी झोपण्याआधी दिवसभरात झालेल्या चांगल्या गोष्टी आठवाव्यात. कितीही अडचणी असल्या तरी एकतरी सकारात्मक गोष्ट नक्कीच घडलेली असते. ती गोष्ट मनात ठेवून झोपी जाणं ही सवय घरात बरकत वाढवते. झोपण्याआधी राग धरून ठेवू नका. राग घेऊन झोपल्यावर तो राग घरात साठत जातो आणि हळूहळू तो आर्थिक अडचणींच्या रूपाने बाहेर येतो. मन शांत असेल तर परिस्थिती आपोआप सुधारते. ही सवय खूप साधी आहे, पण परिणाम फार खोलवर होतो. आता या 7ही सवयी एकत्रित केल्यावर घरात काय बदल होतो ते समजून घेऊया. या 7 सवयी पाळणारी महिला कळत न कळत घराची दिशा बदलते. घरातले वाद कमी होतात, पैशाचा अपव्यय कमी होतो, अचानक येणाऱ्या अडचणी कमी होतात. घरात एक वेगळी शांतता जाणवते. लक्ष्मी येते म्हणजे फक्त पैसा येतो असं नाही, तर समाधान येतं, स्थैर्य येतं आणि मनशांती येते. हीच खरी बरकत आहे. पण काही छोट्या चुका आहेत ज्या या सवयींचा परिणाम कमी करतात. सतत तुलना करणं, इतरांच्या घराकडे पाहून आपल्या घराबद्दल नाराजी बाळगणं ही सवय बरकत रोखते. कारण जिथे असमाधान असते तिथे लक्ष्मी थांबत नाही. दुसरी चूक म्हणजे स्वतःला कायम दुर्लक्षित करणं. महिला जर स्वतःचं आरोग्य, मनशांतता याकडे लक्ष देत नसेल तर घरावर त्याचा परिणाम होतो. घर चालवणारी स्त्री मजबूत असेल तर घरही मजबूत राहतं. या 7 सवयी कोणत्याही खर्चाशिवाय करता येतात. कुठलाही मोठा उपाय नाही, कुठलाही दिखावा नाही, फक्त रोजची थोडी जाणीव आणि सातत्य. हे सातत्य असेल
तर घरात बरकत नक्कीच येते. आजचा हा व्हिडिओ ऐकल्यानंतर लगेच सगळ्या सवयी एकाच दिवशी सुरू करण्याची गरज नाही. एक एक सवय निवडा, ती सवय मनापासून पाळा आणि हळूहळू बाकी सवयी जोडा. घरात बदल जाणवायला वेळ लागतो, पण तो बदल कायमस्वरूपी असतो. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.